राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत। सर, विधानसभेचा निकाल आलेला आहे। सगळे खरं तर विचारत आहेत की आता शपथविधी कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार, काय उत्तर आहे? शपथविधी लवकर होईल आणि मुख्यमंत्री कोण होतील हे पण लवकर कळेल। पण सर, जशा पद्धतीने महायुतीमध्ये भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा जास्त आहे। जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असेल तर आपलं त्यांना समर्थन असेल? एक असं आहे की आज आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलेलो आहोत। एक वस्तू आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही की भारतीय जनता पक्षाला 133 जागा त्या ठिकाणी कमळ चिन्हावरती अधिकृतपणाने त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत। पण तरीसुद्धा आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू। आमचं सर्वांचंच केंद्रीय नेतृत्व दिल्लीमध्ये आहे, त्यांच्याजवळ या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्या चर्चेच्या वेळेला त्याच्या अनुषंगाने त्या संदर्भातला योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल। पण सर, आता जशा पद्धतीने महायुतीचा निकाल लागलेला आहे, दुसऱ्या बाजूला एक असं चित्र पाहायला मिळते की अनेक ठिकाणी तुतारी पक्षाचे जे उमेदवार उभे होते त्यांच्या विरोधात ट्रम्पेट या चिन्हावरती अनेक मतदार उभे होते आणि त्याचा फटका खरं तर बसलेला आहे, जसा लोकसभेत बसला होता असा दावा पुन्हा एकदा केला जातोय। पराजयाला कारणं शोधावी लागत असतात, त्याच्यामुळे कारणे शोधावी लागलेली आहेत। इतके अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी मिळवलं आहे की काहींना तो धक्का पचवता येत नाही। इतक्या मोठ्या मताधिकाने आज घड्याळाच्या चिन्हावरती आमचे सर्व सहकारी निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यामुळे आता अपयशासाठी कोण धनी नसतंच, पण त्यावेळेला काहीतरी कारणं शोधावी लागत असतात। ती शोधलेली एक ते कारण आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही। एका बाजूला EVM मशीनवरती शंका घेतली जात असताना आता शरद पवार असं म्हणतायत की निकाल स्पष्ट झालेला आहे, मात्र मी घरात बसणार नाहीये, मी राज्यभरात फिरणार आहे। कसं बघता शरद पवारांच्या या विधानाकडे तुम्ही? पवारसाहेब गेली 6 दशकं राज्याच्या राजकारणात आहेत। देशाच्या राजकारणातील एक सामर्थ्यवान नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक चढउतार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची एकंदरीत काम करण्याची जी पद्धती महाराष्ट्राने अनुभवलेली आहे, त्यामुळे ते बोलली ती वस्तुस्थिती खरी आहे। महायुतीमध्ये तिन्ही पक्षांना चांगल्या जागा मिळालेल्या आहेत, त्याच्यानंतर 2-2-1 असा एक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा ऐकिवात आहे, त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे। काही ठरलंय फॉर्म्युला? असं काही चर्चा नाही, अशी फॉर्म्युलाही नाही, काही नाही। एकत्रितपणाने बसू आणि या संदर्भातला निर्णय लवकर होईल। पण मग बिहार पॅटर्न सारखं काही घडू शकतं? काही चर्चा याच्यावरती आज झालेली नाही। ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला क्षणार्धात आम्ही तुम्हाला कळवू। एक महत्त्वाचा प्रश्न आहे की राम शिंदे जे भाजपचे उमेदवार राहिलेले आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या भागामध्ये महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, अजित पवार यांची सभा झाली नाही, कुठेतरी हे सगळं मी कटाचा बळी आहे अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे। नाही, मला माहीत नाही की अजितदादांची सभा कर्जत जामखेडला मागितली गेली होती की नाही, कारण माझ्याकडे जे काय भारतीय जनता पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून विनंती यायची की मी बावनकुळे साहेबांना पाठवायचो, पण शेवटच्या टप्प्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आपापल्या पक्षाच्याच उमेदवारांच्यामध्ये गुंतले गेले, वस्तुस्थिती काय नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे अशापैकीचं वक्तव्य करणं हे सर्वथा गैर आहे। अशापैकीची वक्तव्य आम्हालाही किंवा आमचे उमेदवार काही ठिकाणी करू शकतील, पण त्यापेक्षा अभूतपूर्व असं यश महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या पदरामध्ये टाकलेलं आहे। त्या यशाचा शांतपणाने स्वीकार करत आपण पुढे जाण्याची आवश्यकता आहे। ते पुढे जाणं सर्वांच्या हिताचं आहे। पण आज कराडमध्ये जेव्हा अजित पवार रोहित पवार यांच्या आमनेसामने दोघं आले, तेव्हा अजित पवार रोहित पवारांना हेच म्हणाले की तू जिंकून आलास, माझी एकही सभा झाली नाही म्हणून तू वाचलात, अशा आता खरं तर ते विधान होतं। एक असं आहे की पहिल्यांदाच ते समोरासमोर आले, एखादा पासिंग रिमार्क जर काय केला तर तसं होत असतं। यापेक्षा त्याचं काय फारसं वेगळं नाही आहे, कारण आम्ही सर्वांनीच म्हणून महायुतीचा धर्म कसा पाळला आहे ते मलाही माहिती आहे। आता राम शिंदे जे वाक्य बोलले ते कदाचित सुनील टिंगरेसुद्धा बोलू शकतील, त्यापेक्षा अशी वक्तव्य सर्वांनी टाळावीत। मला स्वच्छपणाने वाटते की महायुतीच्या सर्वच नेत्यांनी, एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा या तिन्ही नेत्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पराकुटीचे कष्ट त्या ठिकाणी केलेले आहेत। एखाद्या मतदारसंघात आता काय 288 जागावरती का आम्ही निवडून आलो नाही, एखाद्या मतदारसंघात थोड्याफार फरकाने एखाद्याचा पराभव झाला असेल तर दुसऱ्यावरती ठपका ठेवण्याचं काही कारण येत नाही। पण मग तशा पद्धतीने निकाल लागलेला आहे, कुठेतरी आता EVM मशीनवरती शंका घेतली जात आहे। तर एका बाजूला संजय राऊत असं म्हणत आहेत की दिल्लीमध्येच मुख्यमंत्री पदाचा निर्णय होईल, महायुतीच्या नेत्यांना पुन्हा एकदा दिल्लीची वारी करावी लागेल। याच्यात गैर काय? याच्यात गैर काहीच नाही ना, कारण आमचं सर्वांचं हायकमांड दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आहे, त्याच्यात गैर काही नाही।
एकेकाळी 2019ला सुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताना दिल्लीच्या वारा कराव्याच लागल्या होत्या, कारण काँग्रेस त्यावेळेला राष्ट्रीय पक्ष आहे, इथे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे याच्यात काय गैर नाही. लोकसभेला अभूतपूर्व यश मिळालं ते ह्यांच्या कर्तृत्वाने मिळालं. त्यावेळेला महाविकास आघाडीला यश मिळत असताना महायुतीला जनतेमध्ये स्थान उरलं ना अशी वक्तव्य केली गेली. मग तो विजय त्यांच्या कर्तृत्वाचा, आणि आता आम्हाला विजय मिळाला तो EVMचा. पराजयसुद्धा पचवायला धाडत लागतं. ती न धाडत असलेली माणसं अशापैकी वक्तव्य करतात, त्यापेक्षा वेगळं काय नाही. तर आपण बघतो की विधानसभेचा जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये जो पराजय झालेला आहे ते पचवायला सुद्धा खरं तर हिंमत लागते. अशा पद्धतीचं वक्तव्य खरं तर सुनील तटकरे यांनी आपल्याशी बोलताना केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.